ब्रेकनंतर झिरो अवरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले दोन मोठे वाद आणि संघर्ष. त्यापैकी एक राजकीय आणि एक सामाजिक आहे आणि दोन्ही संघर्षांसाठी कारणं ठरली आहेत काही वक्तव्य. आता ती वक्तव्य कोणती होती, त्यावरून राजकारण कसं ढवळून निघालं हे आपण समजून घेऊया. पहिला संघर्ष मुंबईत पार पडलेल्या जैन धर्मीयांच्या कार्यक्रमातल्या वक्तव्यावरून झाला, तर दुसरा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सुरू झाला. त्याचं झालं असं की काल मुंबईमध्ये दादर आणि बोरिवलीमध्ये भगवान महावीर यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दोन्ही कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह महायुती सरकारचे अनेक मंत्री होते. भारत जैन महामंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनेक जैन मुनींनी प्रबोधन केलं. राजकीय नेत्यांनीही भाषणं केली, जैन धर्माचे विचार सांगितले. पण दोन्ही कार्यक्रम चर्चेत आले ते दोन व्यक्तींच्या वक्तव्यांनी. एक होतं महापौर रितू तावडेंचं वक्तव्य, तर दुसरं जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांचं. दोन्ही वक्तव्यही ऐकवणारे आणि त्यावरचा वादही सांगणारे. पण त्याआधी आजचा दुसरा वाद. काल आपल्या झिरो अवरच्याच वेळी आमच्या स्पेशल पॉडकास्ट कॉफी विथ कौशिक हा तुम्ही नक्कीच पाहिला असेल. त्यामध्ये पाहुणे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भोवती अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. अशोक खरात प्रकरणामुळे त्यांच्या पक्षाच्या चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद जाणं असू देत, किंवा कथित व्हायरल व्हिडिओमुळे मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा वादात सापडणं असो, यासह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरनं सुरू असलेली चर्चा असो, अशा अनेक मुद्द्यांवरनं तटकरेंनी स्पष्ट उत्तरही दिली. मात्र विलिनीकरणावरचं एक वक्तव्य चांगलं चर्चेत राहिलं, ते आधी पाहूया. विलिनीकरण टप्प्यात आलंय यांचा म्हणण्याचा अर्थ राजकीय दृष्ट्या जो मला भावला, समजला, माझ्यासहित आमच्या सर्व सहकार्यांना असं कळला की नेतृत्व वहिनींकडे जाऊ नये असं त्यांचं सरळ आहे. अच्छा, असं त्याचा अर्थ काय दुसरा? नाहीतर बघा, आपण विलिनीकरणाची टप्पा अंतिम टप्प्यात आले, दादांची अंतिम इच्छा पूर्ण करा, अशा अनेक नेत्यांनी वक्तव्य केले. त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याने सुनेत्रा वहिनींना निवडा असं म्हटलं नाही. राजकारणामध्ये सावधता बाळगावी लागते इथपर्यंत ठीक आहे, पण तुमचा कॉन्शियस आणि तुमची बोनाफाईड्स हे तुम्हाला साफ करायला लागत असतात. त्यांच्या मनात जर काय स्पष्टता होती तर त्यांच्यापैकी कुणीतरी म्हणू शकलं असतं की ठीक आहे, विलिनीकरण करू, पण महिन्याना नेता निवडू किंवा निवडा. नाही, आपण बघा सगळ्यांच्या मुलाखती. आता या मुद्द्यावरनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याही वेगवेगळ्या भूमिका महाराष्ट्रानं पाहिल्यात. म्हणजे जे नेते दादा गेले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी आग्रही होते, तेच नेते आज मात्र स्पष्टपणे बोलताना दिसले नाहीत. काहींनी वेळ मारून नेली, हेही आपण सगळं पाहणार आहोत. पण त्याआधी आपण पाहूयात पोल सेंटरला जाऊन आजचा दुसरा प्रश्न. विलिनीकरणासाठी आग्रही असलेले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य करतील का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. महाराष्ट्राला याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला जाणून घ्यायचंय. आमचा प्रश्न सोशल मीडियावरती लाईव्ह आहे, तुम्ही त्यावर नक्की तुमचं मत नोंदवू शकता. आता सुनील तटकरेंचं जे वक्तव्य आपण ऐकलं, याच वक्तव्यावरनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीतनं प्रतिक्रिया येणार होतीच. कारण गेल्या 2 महिन्यांमध्ये सुनील तटकरेंनी अनेक वेळा अशा विलिनीकरणावरच्या चर्चा आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं होतं. असो, दुसरीकडे आज दुपारी सुनील तटकरेंनी मंत्रालयामध्ये सुनेत्रा पवारांचं कार्यालय गाठलं, पण सुनेत्रा पवार मुंबईत नसल्यामुळे दोघांची भेट झाली नाही. त्यातच असं समजतंय की सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये एनडीएच्या नेत्यांच्या भेटीसाठी पोहोचल्या. आता दिल्ली दौऱ्याचं टायमिंग हाही चर्चेचा विषय आहे, पण त्यावर चर्चा करण्याआधी शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत. खरं तर विलिनीकरणाचा मुद्दा जो होता तो प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मांडण्यात आला होता. मात्र सातत्यानं
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हा मुद्दाच खोडण्यात आला होता. कधीही अजित पवारांना आमच्याशी चर्चा केली नाही, किंबहुना कधी आम्हाला त्याबद्दल कल्पना देखील दिलं नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून येत होती, खास करून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून. ते खोटं बोलत होते असे वाटतात का? कारण आताच त्यांना कबुली दिली आहे की अशी चर्चा अजित पवारांशी झाली होती आणि त्यांना मला कल्पना देखील दिली. जी अजितदादांच्याबरोबर झालेली चर्चा होती, ज्याला ते नाकारत काही लोक होती, परंतु आता त्यांनी इनडायरेक्टली सगळ्यांनी मान्य पण केलेलं आहे की ही चर्चा झाली होती का तर झाली होती. आता यामध्ये आम्ही त्या चर्चेसाठी राजकारण करतो असं जे सांगितलं जात होतं ते मला वाटतं आता ते त्यांनी मान्य केल्यामुळे हा विषय आता त्यांनी स्वतःहून सांगितलं की ही चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये आता त्यांनी खुलासा केला असेल तर मला वाटतं की तो खुलासा त्यांनी केला. धन्यवाद. त्यावेळेस तुमच्यावर आरोप केले तुम्ही राजकारण करताय, आता ते राजकारण करतायत का? कारण मागच्या 4 दिवसांपासून त्यांच्या पक्षातले लोक जे आहेत ते विलिनीकरण झालं पाहिजे, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलं तर अडचण नाही, अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. नाही, मी त्यावेळी सांगितलं की ज्यावेळेला ही चर्चा झाली त्यावेळेला अजितदादा वगैरे सगळे होते, त्यावेळेला ज्या चर्चा झाल्या त्यावेळेला विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये जी चर्चा झाली होती त्या चर्चेचा विश्लेष आता अजितदादा नाही आहेत, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं योग्य नाही. तरीसुद्धा कोणाशी नेतृत्व घ्यायचं, कोणाच्या बरोबर काम करायचं, कोणाच्या बरोबर हे करायचं, ते आता प्रश्न उपस्थित करण्याचा प्रश्न येत नाही ना. अजित पवारांनी गेल्यानंतर तुमच्याकडून एक सातत्यानं भूमिका मांडण्यात होती की कुठेतरी विलिनीकरण झालं पाहिजे. एखाद्या मीडियाच्या पत्रकारांनी विचारलं की अजितदादांचं स्वप्न होतं, तर आम्ही सांगितलं अजितदादांचं स्वप्न होतं. आम्ही कुठेही त्याच्या संदर्भामध्ये आग्रही होतो की आता विलिनीकरण करा, विलिनीकरण झालंच पाहिजे, अजितदादा गेले. आम्ही फक्त स्वप्न होतं त्यांची इच्छा पूर्ण व्हावी एवढी आम्ही भूमिका मांडली होती त्यावेळेला. त्याच्यानंतर त्याला खोडण्याचं काम कोणी केलं की त्यांनी सांगितलं की हे गोष्ट झालेली नाही आहे आणि अशी चर्चा झालेली नसेल. मग त्यावेळेला तिथं त्यांनी तशा विषयाला स्टॉप करून टाकल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा करण्याचा विषयच कुठे येत नव्हता ना. आत्ता तो चर्चेला विषय आला का मला कळत नाही. त्यामध्ये काय वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे का त्याची मला कल्पना नाही. परंतु मला वाटतं यामुळे कार्यकर्त्यामध्ये आणि पक्षामध्ये संभ्रम निर्माण होतो. आता एक पाऊल पुढे आले, आता आपल्याकडून एक पाऊल पुढे जाईल. कुठून आले म्हणजे आमच्याकडे कुठली चर्चाच नाही आता. काही आला तर होऊ शकतो. तुर्तास कुठलीही चर्चा नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. कारण काय होतं, आमच्या पक्षाच्या, आमच्या कार्यकर्त्याने आमच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो, आमच्या मित्रपक्षामध्ये संभ्रम निर्माण होतो. माझ्या माहितीप्रमाणे तुर्तास अशा कुठलाही चर्चा, असा कुठलाही प्रस्ताव नाही. कुठल्याही प्रकारची कुठल्याही चर्चेला कोणी आव्हानसुद्धा केलेलं नाही. त्यामुळे ह्या चर्चा का होते आणि त्याच्यावर चर्चा आता भाष्य करणं मला वाटतं योग्य ठरणार नाही. आता हे शशिकांत शिंदे अजितदादा गेल्यानंतर पहिल्या महिन्याभरातच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती अत्यंत सकारात्मक बोलायचे. विलिनीकरण व्हावं हीच दादांची इच्छा होती अशी वक्तव्य त्यांनी केली आहेत. पण आज बोलताना मात्र विलिनीकरणाचा विषय संपलाय असं म्हणत शिंदेंनीही स्पष्ट भूमिका घेतली आहे. पण शेवटी कसं आहे ना, हे राजकारण आहे. इथे 2+2 कधी 4 नसतात. राष्ट्रवादीच्या हालचालींवरती आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा तितक्याच बोलतात. त्या आपण पाहूयात मीडिया सेंटरला. एक्सवरनं विनोद मुंढे म्हणतायत, होय नक्कीच, जर विलिनीकरण झालं तर सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य करण्यात काहीच हरकत नाही, सर्वांना ते मान्य असेल. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया सुहास जोशी यांची आहे. अजितदादा अचानक गेल्यामुळे शरद पवार गटाला तोंडाला पाणी सुटलंय. संपूर्ण पक्ष ताब्यात घेण्यासाठी निर्लज्ज गटाने अंत्यसंस्कार व्हायच्या आधीच विलिनीकरण हा विषय काढला. रोहित पवारांना दोन्ही गटांवर ताबा पाहिजे असं त्यांचं मत आहे. फेसबुकवरनं अनंत बोरसे यांची प्रतिक्रिया, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण हे देवाच्या इच्छेवर अवलंबून आहे. वरच्या परमेश्वराची इच्छा असेल तर होईल. अजून एक प्रतिक्रिया आपण पाहूयात फेसबुकवरून. सुनील गुणाखे यांची प्रतिक्रिया आहे, ते मान्य करतील पण वहिनींना त्यांच्या नेतृत्वाखाली कोण हवंय असा प्रश्न त्यांनी केलाय. आणि आता या प्रश्नावरती जनमत काय आलंय, कौल काय आलंय आपण पाहूयात पोल सेंटरला. 20,000 मतं या प्रश्नावरती आली आहेत आणि विलिनीकरणासाठी आग्रही असलेले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य करतील का, तर 68% लोकांना असं वाटतं की होय, काही हरकत नाही मान्य करायला, पण 32% लोकांना याबद्दल शंका आहे. किंबहुना ते म्हणतायत की नाही, सुनेत्रा पवारांचं नेतृत्व विलिनीकरणासाठी आग्रही असलेले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मान्य नाही करणार.
आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर चर्चेतली दुसरी महत्वाची बातमी आपण